नमस्कार मंडळी, माझ्या नजरेतून मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आणि आपण आज निघालो आहोत मुळशीला. प्रिस्टीन विला या ठिकाणी आपण राहणार आहोत. नवी मुंबईमधून 3.5 ते 4 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण इथे पोचणार आहोत आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे विलामध्ये पोहोचल्यानंतर एंट्रन्सच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून वरती गेल्यानंतर जो काही व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल तो एकदा पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. तर एक मिनिट, हा आहे एंट्रन्सचा व्ह्यू. कमाल व्ह्यू आहे. मुळशी तलावाचा व्ह्यू आहे हा. आम्हाला इथे पोहोचायला दुपारचे 1 वाजलेत. सो आम्ही बॅगा वगैरे रूममध्ये ठेवल्यात आणि इथे जेवायला आलो आहे खाली. हे आहे गझेबो, जिथे आम्ही आता बसलो आहे आणि वेट करतो आहे जेवणासाठी. इथून सुंदर असा व्ह्यू दिसतो तुम्हाला. ॲक्च्युली इथे सगळीकडेच कुठेही कॅमेरा फिरवा अगदी सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जिथे आम्ही आता बसलो आहे तिथून समोरसुद्धा खूप छान तळ्याचा व्ह्यू आहे. सो या हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी एखादं शांत आणि हिरवळीने नटलेलं असं ठिकाण जर का तुम्ही शोधत असाल तर ही जागा तुम्हाला नक्की आवडेल. आता मी दिन रात हम इधर ही सोएंगे. तू रात्री इथेच झोप. हां, बेडवर आम्हाला जागा होईल मग. झोपशील ना? तो डॉगी पण इथेच झोपतो, त्याला सोबत दे. डॉगी हां, तो एकटाच झोपतो इथे, तू पण झोप इथे. दुपारच्या जेवणानंतरची वामकुक्षी घेण्यासाठी आम्ही इथेच खाली गार्डन एरियामध्ये थांबलो. हा परिसर पेट फ्रेंडली आहे. खूप सारे पाळीव प्राणी आहेत इथे. संध्याकाळच्या चहाची सोय इथे टेरेसवर करण्यात आली आहे. चहा आणि सोबत गरमागरम भजी मिळणार आहेत. गंपू आधीच मांडी घालून बसला इथे. हा आहे विलाचा नाईट व्ह्यू. लाईटिंग केलेली आहे. आज क्रिसमसचा दिवस आहे म्हणून केली आहे की अशीच असते, आय डोंट नो. हा आहे रेडस्टोन विला. सुंदर सजवला आहे. रात्री गार्डन एरियामध्ये धमाल मस्ती केल्यानंतर जेवणाची वेळ झाली. जेवणं उरकल्यानंतर रात्री थंडी वाढली होती. सगळे शेकोटीभोवती जमलो, गप्पा मारत बसलो होतो. बराच वेळ गप्पा रंगल्या आमच्या. शेजारच्याच कॉटेजमध्ये राहणारे हे एक गोड कपल तिथे आम्हाला भेटलं, त्यामुळे गप्पा खूपच लांबल्या. गप्पांच्या ओघात सकाळी लवकर उठून नेचर वॉकसाठी जायचं असं ठरलं, परंतु थंडीमुळे ते काही शक्य झालंच नाही. नाश्त्याच्या टेबलवर आम्ही पुन्हा एकदा भेटलो आणि हे दोघेही परतीच्या प्रवासाला लागले. आम्हीसुद्धा आज कॉटेज सोडून विलामध्ये शिफ्ट होणार होतो. पहिला दिवस आम्ही कॉटेजमध्ये होतो. हे अशा प्रकारचं कॉटेज आहे जे कपलसाठी योग्य आहे. मोठी फॅमिली जर का तुम्ही घेऊन जाणार असाल तर विला बेस्ट आहे. सो आता आपण विला आतमधून कसा दिसतो ते एकदा पाहूया. युगला तर खूप आवडला विला. हॉलला कनेक्टेड असलेला हा पोटमाळा. इथे सुद्धा 4 जणांच्या झोपण्याची सोय आहे. सो एकंदरीत हा विला जवळपास 6 ते 8 जणांसाठी बनवला गेलेला आहे. ही बॅक साईड आहे विलाची, जी हॉलला कनेक्टेड आहे. हा
बॅक साईडने आलेला हा एंट्रन्स, जिथून आपण वर चढून आलो मगाशी. मास्टर बेडरूम. इथे 2 टॉयलेट आहे. हा आहे बेडरूमचा पोटमाळा, जिथे 2 जणांच्या झोपण्याची व्यवस्था आहे वरती. आणि विंडोतून दिसणारा हा लेक व्ह्यू. दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी आम्ही जवळचाच तलाव बघण्यासाठी बाहेर पडलो, जो अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तू डबल तरी कर, डबल फक्त. अरे नॉनसेन्स फोटोसाठी नाही डबल. हे काय करते, पोज नाही द्यायची. 2 दगड बोललो, तू असा पोज देतोय. पाणी बघ किती स्वच्छ आहे. फिश पकडणारा माणूस. किती फिश पकडले? अशी नाही ती करायची काय. फिश पकडले तू? हा, किती? 1 लाख. 1 लाख. आणि हा आहे सनसेट व्ह्यू, जो आपल्याला विलातून दिसतोय. माझ्या मते या सनसेट व्ह्यूवरती मी 2 ओळी तरी गायला हव्यातच, नाही का? भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. तिसऱ्या दिवसाची सुरुवातसुद्धा कोंबड्याच्या आरवण्याने झाली. सकाळचा मस्त भरपेट नाश्ता केल्यानंतर गंपूसोबत एक सापशिडीचा आणि कॅरमचा डाव रंगला. त्यानंतर त्याने पप्पासोबत क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्थान केलं आणि हे अशा प्रकारे क्रिकेट चालू आहे. बोल. अरे कॅच पकड. गेला गेला गेला, लवकर काढ. अरे मी आराम करता. सो फायनली आजचा दिवसही संपण्याच्या मार्गावर आहे आणि जागतिक स्पोर्ट्स डे असल्यासारखा गंपूने तो साजरा केला आहे. त्याचं मन काही भरत नाही आहे, पण आता इथून निघण्याची वेळ झाली आहे. आणखी एक सुंदर सकाळ हे दृश्य मनात साठवून घेतलेलं आहे मी, आणि आमची तयारीसुद्धा झालेली आहे निघायची. तर पुन्हा कधीतरी येणं होईलच आमचं इथे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कसं वाटला ते सांगा. आणि इथे जर का थंडीच्या दिवसात तुमचं येणं झालं तर मला रिव्ह्यू जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. मी पुन्हा एकदा असाच एखादा ट्रॅव्हल व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येईनच. तोपर्यंत थँक्यू. स्टे ट्यून. बाय बाय.